नमस्कार. आज आम्ही तुम्हाला आरी डिजिटल आयोजित संकल्पना एक लघुकथा अनेक या सदरात 2023 या वर्षी घेतल्या गेलेल्या रेड टू ग्रीन व्हाया येलो या संकल्पनेतून सादर झालेली लेखक ऋग्वेद सोमण यांची प्रथम क्रमांक विजेती कथा स्पर्श सादर करत आहोत. नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर स्पर्श ही प्रथम क्रमांक विजेती कथा प्रस्तुत करत आहे. ही कथा लिहिली आहे ऋग्वेद सोमण यांनी. स्पर्श. वेळ सकाळची. ऑफिस टायमिंग असल्याने गजबजून गेलेल्या चौकात अनेक गाड्या ये जा करत आहेत. एक 30-35 वर्षाचा तरुण आपल्या बाईकवरून चौकात येतो आणि समोरचा सिग्नल रेड झाल्यामुळे गाडी थांबवतो. कडक उन्हात ऐन ट्रॅफिकमध्ये उभ्या असलेल्या त्या तरुणाला एक छोटीशी 5-6 वर्षाची मुलगी थांबलेल्या गाड्यांमधून वाट काढत लोकांकडे भीक मागताना दिसते. ती 2 व्हीलरवर बसलेल्या माणसांच्या शर्टाच्या बाया ओढते. कधी गाड्यांच्या काचांना चेहरा व तिचा हात चिकटवते. नाईलाजाने माणसं तिच्या हातावर रुपया टेकवतात. तरुण तिच्याकडे बघत राहतो. आपल्याला स्पर्श नकोसा वाटत असल्यामुळे लोक आपल्याला हाडतूड करून का होईना पण पैसे देत आहेत हे माहीत असल्याने ती पोर वाईट वाटत असूनही पैसे मागत असते हे त्या तरुणाला जाणवतं. त्याचं लक्ष समोरच्या सिग्नलकडे जातं. तिथे अजूनही लाल रंगच असतो. त्याच्या खाली पादचाऱ्यांना थांबवण्यासाठीच्या लाल रंगाच्या माणसाची आकृती सुद्धा असते. सिग्नल तुटायला वेळ आहे समजल्यावर तरुण हात हलवून त्या मुलीला बोलवून घेतो. ती त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत त्याचं लक्ष पुन्हा सिग्नलकडे जाते. समोरून जाण्यासाठी वाहनांसाठी पिवळा रंग लागल्याचं त्याला दिसतं. आता कधीही आपल्याला ग्रीन सिग्नल मिळेल म्हणून तो घाईने वॉलेट काढतो. पण इतक्यात त्याला काहीतरी आठवतं. तो त्या मुलीकडे वळतो. तिला एक छानपैकी स्माईल देतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तो वॉलेटमधून चिल्लर काढून तिला देणार तर ती मुलगी तिथे नसतेच. आजूबाजूच्या ट्रॅफिकमध्ये तो तिला शोधायला लागतो. इतक्यात सिग्नल सुटल्याने मागचे लोक हॉर्न वाजवू लागतात. तो तसाच विचारात बाईकला किक देऊन पुढे निघून जातो. ती लहान मुलगी गर्दीतून बाहेर पडून शेजारच्या फुटपाथवर जाऊन बसलेली असते. तिच्या डोळ्यातनं पाणी असते आणि चेहऱ्यावर आनंद अगदी मावत नसतो. जमलेल्या चिल्लरपेक्षा कोणीतरी आपुलकीने पहिल्यांदा आपल्याला स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला तो नकोसा वाटला नाही ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोलाची असते. समोरून जाणाऱ्या गाड्यांच्या गर्दीकडे ती तशीच पाहत बसून राहते. सिग्नलवर आधी दिसणाऱ्या लाल माणसाच्या जागी आता ग्रीन रंगाचा माणूस चमकत असतो. धन्यवाद.